पहा, देवाचे गौरव प्रत्येक गोष्टीकडून होत राहो. अनेकांनी इच्छा केली होती की आज चर्चमध्ये यावं, परंतु ते येऊ शकले नाहीत. अनेकांची इच्छा नव्हती, परंतु देवाने त्यांना आणलं. असे देखील काही लोक आहेत. कारण परमेश्वर जे योजतो ते करतोच आणि त्याला कोणीही आडवं जाऊ शकत नाही. कारण आपला देव सर्वसमर्थ देव आहे आणि स्वतःला धन्यवादीच समजा, कारण त्याच्या मंदिरामध्ये येण्याची त्यांनी आपल्याला संधी दिली. आपण इतरत्र नाही आहे. रविवारच्या उपासनेमध्ये आपल्या त्याच्या मंदिरामध्ये त्याच्या संतगणांबरोबर आहोत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण मागील दिवसांमध्ये सण साजरा करत आलो, हो की नाही? वल्हांडण्याचा सण झाला, म्हणजेच आपण गुड फ्रायडे साजरा केला. मग पिकाच्या पहिल्या फेंडीचा आणि बेखमीर भाकरीचा सण झाला. आपण पुनरुत्थानाचा रविवार साजरा केला, हो की नाही? सण साजरे करत चाललो आहे. आता येणारा सण कुठला आहे? कोण सांगेल? सप्तकांचा, म्हणजेच पेंटेकॉस्टचा संडे येणार आहे, हो की नाही? मग त्याच्यानंतर परत पेंटेकॉस्टचा संडे हा सेपरेट आणि पुन्हा 3 सणांचा एक बंच. तुतारीचा म्हणता येईल, मंडपांचा सण म्हणता येईल, प्रायश्चिताच्या दिवसाचा सण म्हणता येईल. पण जे बायबलमध्ये किंवा बायबल ज्याला मान्यता नाही आहे असा एक सण यहुदी लोक साजरा करतात. आपण यहुद्यांचं का बघतोय सारखं मध्ये मध्ये? कारण यहुदी हे पहिल्यांदा देवाने निवडलेला वंश आहे संपूर्ण मानवजातीतून. आणि मग त्यांना एक कॅलेंडर, एक क्लॉक म्हणून आपण पाहिलं पाहिजे. त्यांच्याकडे पाहिलं की त्यांच्या विश्वामध्ये काय होत आहे हे चिन्ह दाखल आपल्या सगळ्यांना आहे, संपूर्ण जगाला. जैतुनाच्या झाडाला ज्यावेळेस अंकुर फुटेल, धुमारा फुटेल आणि हे चिन्ह ठरेल की त्याचं दुसरं आगमन जवळ आलेलं आहे. आपल्याला सतत त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्या लोकांसाठी, असं देव सांगतो. आणि त्यांच्या अवज्ञेमुळं आपली निवड झाली, त्यामुळे आपण त्यांना थँकफुल राहायला पाहिजे. याच्यासाठी नाही की मी असं उपहासात्मक म्हणत नाही, त्यांच्या हातून अवज्ञा झाली आणि देवानी मग आपली निवड केली. आणि मग विधर्म्यापासून सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्तानी तर सगळीच वाट मोकळी करून टाकली. जेव्हा निवडीच्या सगळ्या गोष्टी संपल्या, त्यांच्या अवज्ञेमुळं आपल्या लोकांची निवड झाली. पण प्रभू येशू ख्रिस्तानी संपूर्ण विश्वासाठी क्रूसखांबावर परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला. म्हणजे सांगत होतं की यहुदी पण एक सण साजरा करतात जस्ट मार्च महिन्यामध्ये, फेब मिडपासून मार्च मिडपर्यंत एक पुरीम म्हणून एक सण असतो. पुरीमचा अर्थ असा चिट्ट्या टाकण्याचा सण. चिट्ट्या चाललं होतं ना, तर चिट्ट्या टाकण्याचा सण हा पुरीम म्हणून साजरा करतात. एकमेकांच्या घरी गोडधोडांचं ताट दिलं जातं. फराळ वाटप करतो ना आपण, आमचं कसं झालं, तुमचं कसं झालं, असं छान विश करतो. आपल्या फराळ वाटपामध्ये प्रेम असतं, आपण एका विशेष कारणाने देतो, त्यांचं विशेष आठवण म्हणून ते करतात. मग ते पुरीम सण का साजरा झाला, ते का करतात? कारण पवित्र शास्त्र मध्ये त्या सणाला मान्यता नाही, जे आपण महत्त्वाचे परमेश्वराचे 7 सण आहे ते बघतो, परंतु हा सण आवर्जून साजरा करतात. अशा अनेक गोष्टी पहा. प्रत्येक सणांमध्ये मेगिलोत म्हणून एक 5 पुस्तकांचा समावेश आहे, जे वेगवेगळ्या सणांच्या आधी वाचले जातात. जसं गीतरत्नाचं पुस्तक वल्हांडण्याच्या सणाच्या वेळेस तिथं वाचलं जातं. पेंटेकॉस्ट सणाच्या अगोदर रूथचं पुस्तक वाचलं जातं. मंडपाच्या सणाच्या वेळेस नाही का उपदेशकाचं पुस्तक वाचलं जातं. 5च पुस्तक आहेत जी निवडली गेली असं ते त्यांच्या सणांच्या अगोदर वाचले जातात, ज्याच्यात विलाप गीत पण आहे. आणि शेवटचं 5वं पुस्तक आहे ते म्हणजे एस्थर. अशा 5 पुस्तकांची निवड 5 सणांच्या वेळेस वाचनासाठी त्यांनी निवडतात. आणि प्रत्येक सणाच्या वेळेस त्यांचं मनन होतं, त्याच्यावर भाषण होतं, संदेश होतात. खूप छान त्यांच्याकडे ही पद्धत आहे. मग एस्थेर पुरीमच्या वेळेस वाचलं जातं. मग एस्थेर ही अशी एक आयकॉनिक नाही का, एक आदर्श अशी स्त्री आपल्याला उभी राहते डोळ्यासमोर. अनेक जण म्हणतात की एस्थेरच्या पुस्तकामध्ये देवाचं प्रत्यक्षात नाव नाहीये, पण देवाचा अप्रत्यक्ष हात मात्र त्याच्यात दिसून येतो प्रत्येक क्षणी, जे आपण बघणार आहोत.
एस्थेरवर पुस्तक लिहिणं ही त्या काळात असाधारण गोष्ट होती, कारण पुरुष प्रधान संस्कृती होती. पुरुष मस्तक आणि मग स्त्री त्याच्या अधीन राहायचं. अशा काळात एस्थेरवर पुस्तक लिहिणं हे एक असाधारण गोष्ट होती. पण तशी घटना पण होती प्रियांनो. एस्थेर एक यहुदी कुटुंबातली, नाही का, आपण जायचं का मग सीट बेल्ट बांधा, 2500 वर्षांपूर्वी जाऊयात चला. इथून पुढे, इथून मागे 2500 वर्षांपूर्वी काय घटना घडली होती ते बघूयात. त्यावेळेस अहश्वेरोष राजा होता, झर्क्सेस, ज्याला मराठीत जर्कस म्हणतात. हिब्रूमध्ये अहश्वेरोस आहे आणि त्याचं ग्रीक नेम झर्कस, म्हणजे मराठीत जर्कस, ज्याच्यात 300 मूवी कोणी बघितली असेल, त्या 300 मूवीमधला जो प्रचंड उंच 6-7 फुटाचा राजा होता ना, तो अहश्वेरोष राजा होता, जे बायबलमध्ये ज्याचा उल्लेख आहे. त्याची सेना पाहिल्यानंतर चांगल्यांची थरकाप उडेल. 20-20 लाख सैन्य घेऊन तो चालायचा. प्रचंड, त्याचं नावच होतं मोठा, लायन, सिंह, त्याच्या नाही का नावाचा अर्थ होतो. अशा राजा, आणि ज्या एकमेव पुस्तकामध्ये हिंदुस्थानाचा उल्लेख आहे बायबलमध्ये, भारत या देशाचं नाव जिथं आलं ते पुस्तक म्हणजे एस्थर. लक्षात ठेवा, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की पवित्र शास्त्रामध्ये आपल्या देशाचं नावाला स्थान मिळालं. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. परमेश्वराने आठवण केली आणि प्रॉपर नावाने आठवण केली, हिंदुस्थान. लक्षात येते. आणि या राजाची जे एरिया होती ती प्रचंड 127 प्रांताचा हा राजा होता. हिंदुस्थानापासून पश्चिमेकडे खूप त्याचं राज्य पसरलं होतं, इथिओपियापर्यंत, नाही का. खाली इजिप्तपासून वर इकडं सांगता येणार नाही इतकं मोठं असं 127 प्रांताचा हा ऐश्वर्य संपन्न राजा होता. आणि त्याची एक बायको होती, वस्ती, महाराणी वस्ती. मग ह्या दोघांचं काय झालं, मग एस्थेरची एंट्री कशी झाली आणि त्याच्यातून देव कसा प्रदर्शित होतो, आपल्या परिस्थितीशी ते कसं निगडीत होतं, हे आपण पाहूयात. एस्थेरचं पुस्तक 2500 वर्षांपूर्वी आपण जातो, ख्रिस्तपूर्व 500. एस्थेरचं पहिलं पुस्तक, पहिला अध्याय, एस्थेरचं पुस्तक पहिला अध्याय 1 ते 5 वचन आपण वाचूयात. अहश्वेरोष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते. वाव, हिंदुस्थानापासून. मी जेव्हा पहिल्यांदा बायबल वाचलं ना, पहिल्यांदा, फर्स्ट टाइम इन माय लाईफ, इतकं प्राऊड फील झालं. पूर्ण बायबल वाचलं होतं, त्याला अनेक महिने गेले, परंतु ज्या दिवशी एस्थेरचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यात हिंदुस्थानाचं आलं, इतकं प्राऊड फील झालं. अरे, ज्या देशामध्ये मी राहतो त्या देशाचं नाव पवित्र शास्त्रात देवाने घेतलं. देवानी प्रेरित केलेलं हे प्रत्येक शास्त्र भाग आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक अक्षर ना अक्षर सहज काही येणार नाही. मी खूप थँकफुल झालो देवाला की बाबा आपल्या हिंदुस्थानातील लोकांना देखील हे कळावं की जे परात्पर देव आहे सर्वसमर्थ, त्या देवानी आपल्या देशाचं नाव देखील घेतलं, त्याचं स्मरण केलं. तो सार्वभौम देव आहे, सर्व जगाचा तो देव आहे. येस, पुढे जाऊया. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतांवर होता. तोच हा अहश्वेरोष राजाने शूशान राजवाड्यातल्या आपल्या सिंहासनावर बसल्यानंतर आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक यास मेजवानी दिली. पारस व मेघरे यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्यास पुढे हजर झाले. त्यास त्याने बहुत दिवसापर्यंत, म्हणजे 180 दिवस पर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची दौलत आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले. एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशान राजवाड्यात आलेल्या लहान थोर लोकांस राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात 7 दिवस मेजवानी दिली. बघा, प्रेज द लॉर्ड. फुल पार्टीचाच कार्यक्रम आहे. अहश्वेरोष राजा आहे, नाव घेताना थोडंसं स्पष्ट, नाही का, जीभ छान वळवळते. अहश्वेरोष राजा, झर्क्सिस, खूप भारी होता. आणि मग हे राज्य तुम्हाला माहित आहे, जसं आपल्याला
आपण शिकत आहोत. हो, हा असा राजा होता जे बॅबिलोनच्या राजाला जे स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नातील सुवर्ण शिर हा बॅबिलोन होता. पण जे नंतर जे 2 हात सिल्वरचे होते आणि छाती सिल्वरची होती ते राज्य होतं मेदी आणि पारसी. 2 हात मेदी आणि पारसी असं ते जॉईंट ह्याच्यातलं राज्य होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की बॅबिलोनच्या राजाला नबुखदनेसरला ज्यावेळेस त्याचा मुलगा नबोनॅडस आणि त्याचा मुलगा बेलशस्सर राज्य करत असताना ज्यावेळेस ते आक्रमण झालं त्यावेळेस कोरेश राजा आणि मेदीचा दारियावेश राजांनी एंट्री ज्यावेळेस केली त्यावेळेस बाबेलमध्ये, आणि त्यावेळेस त्यांनी एक चांगली गोष्ट केली. कोरेश द सायरस द किंग, तुम्हाला माहित आहे येशू ख्रिस्ताच्या अगोदर ज्याला अभिषिक्त असं नाव देवानी दिलं, माझा अभिषिक्त, माझा मेंढपाळ असं ज्याला बोलवण्यात आलं तो राजा कोरेश, सायरस द ग्रेट किंग. त्याने एक संधी दिली. 70 वर्षाचा दशक संपला होता, 70 वर्षाचा काळ संपला होता की ज्याच्यामध्ये परमेश्वरांनी नाही का सांगितलं की तुम्ही गुलामगिरीत जाणार. आणि त्यावेळेस बाबेलने 3 वेळा आक्रमण केली आणि सगळ्यांना गुलाम करून नेलं. मला वाटतं येरुशलेममध्ये मोजकेच लोक राहिले असतील. इतिहासकार म्हणतात, मी नाही, इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की लुळे पांगळे जे खूप वृद्ध ज्यांचा घेऊन उपयोग नाही राजाला तिकडे घेऊन जाऊन, असेच समुदाय काय तो शिल्लक राहिला होता. मंदिर पाडण्यात आलं होतं 3ऱ्या आक्रमणामध्ये, तर मंदिर देखील पाडण्यात आलं आणि देवांनी आलं केलं होतं बरं का. आणि देवाने जे स्वप्न जे दाखवलं होतं नबुखदनेसरला की यानंतर हा राजा येईल, यानंतर हा राजा येईल आणि सगळ्यात शेवटी राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त जो दगडरूपी खडक म्हटलेला आहे तो येऊन या मूर्तीचा भोगा करेल आणि या पृथ्वीवर 1000 वर्ष राज्य करेल आणि नव्या पृथ्वीचं, नव्या आकाशाची निर्मिती होईल. त्यानंतर अनंत काळ आपण त्याच्याबरोबर राज्य करणार आहे. ही जी भविष्यवाणी दानिएलाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने दिली नाही का, अनेक ठिकाणी तो बोलला आणि ते घडत होतं. त्या रचनेतलं, त्या स्वप्नातलं हा दुसरा राजा राज्य करत होता. ख्रिस्त येण्यापूर्वी 500 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस हे गुलाम झालेले लोकांना सायरस कोरेश राजांनी म्हटलं होतं आता जा तुम्ही, तुमची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. कारण त्यावेळेस दानिएल दाखवला की बघ आमच्या ग्रंथपटामध्ये तुझं नाव आहे. यशाच्या पुस्तकामध्ये 45व्या अध्यायामध्ये 44, 28, 45, 1 मध्ये तुला अभिषिक्त असं म्हटलं गेलेलं आहे. नावानिशी तो येईल आणि माझ्या लोकांना पुन्हा गुलामगिरीतून मुक्त करेल आणि माझं मंदिराचं जीर्णोद्धार आणि बांधकामासाठी तो परत पाठवेल. त्यांनी जा म्हणून सांगितल्यानंतर कमीत कमी जास्तीत जास्त असं 50 ते 60 हजार लोक येरुशलेमेला गेले. जवळजवळ 20 लाख लोक तिथं राहत होते. किती गेले परमेश्वराचं मंदिर बांधण्यासाठी आणि स्वतःच्या गावी परत? 60,000 मॅक्स. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना. आपल्या गावी जिथून पकडून आणलं होतं त्याच गावी जायला किती लोक तयार झाले? 20 लाखातून फक्त 60,000. बाकीचे गेलेच नाहीत. बॅबिलोनच्या त्या राज्यामध्ये जिथे जिथे ते गुंतले होते तिथं आता त्यांचं स्वतःचं घर होतं, बंगलोज होते, कार होती, पैसा, नोकरी सगळं होतं. सगळे सेटल झाले होते. त्यांना ते योग्य वाटलं नाही की आता हे सगळं सोडून कसं जायचं. ते तिथंच राहिले आणि त्या तिथंच राहिलेल्या लोकांमध्ये होते मर्दकाय आणि एस्तेर, जे पुस्तकात आपण बघत आहे. लक्षात येते? स्टोरी नीट कळते? म्हणजे गुलामगिरीतून जा म्हणून सांगितल्यानंतरही फक्त 60,000 लोक गेले आणि अख्ख्या त्या 127 आणि अजून मोठा प्रांत दुसऱ्या राजांच्या देखील गावोगावीमध्ये पसरलेले यहुदी लोक तिथंच राहिले. त्या कारण प्रॉपर्टी, नोकरी, छोकरी या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे ते लोक तिथंच राहिले. हरकत नाही, आपण त्यांना का दोष लावत नाही. मग ते तिथंच राहिले. परमेश्वराची आराधना करत होते का नाही करत होते? त्यांचे लॉज पाळत होते का बॅबिलन लॉज त्यांनी फॉलो करत होते? अशा अनेक प्रश्न आहेत. जे प्रामाणिक होते ते शेवटपर्यंत परमेश्वराची भक्ती करत राहिले दुसऱ्या राज्यात राहून देखील. पण काही जणांनी दुसरी संस्कृती स्वीकारलेली होती. प्रभूची प्रार्थना सोडून दुसरीच प्रार्थना त्यांची सुरू झाली होती. असेही काही लोक होते. आणि त्या ठिकाणी एक मर्दकाय नावाचा एक नाही का खूप सुंदर असं चित्र आपल्याला दिसतोय की एक व्यक्ती त्या एस्तेर राणी जिथं अजून एस्तेरचं एस्टॅब्लिशमेंट व्हायची आहे त्या अहेश्वेश्वर राजाच्या दरबाराच्या द्वाराच्या ठिकाणी तो बसायचा. इतिहासकार असं म्हणतात की द्वारा ठिकाणी त्यावेळेस जजेस बसायचे.
बहुतेक तो जज असायचा आणि त्यामुळं तो दारात बसायचा आणि त्या ठिकाणी राजाचं जे काय न्यायनिवाडा त्या यायचं आणि ते तो करायचा. तो मर्दखय, ॲक्च्युली त्याचं नाव पण जे प्रॉपर नाव नाही आहे त्याला तिथं नाव देण्यात आलं. जसं दानियल हे नाव त्याचं होतं का? शद्रक मेशक अबेदnego आपण म्हणतो, पण त्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत, त्यांची हिब्रू नाव वेगळे होते. इथं एक प्रथा होती राज्यामध्ये आल्यानंतर त्यांना त्यांच्या देवाच्या नावाप्रमाणे नाव द्यायचं. मग मर्डूक हे बाबिलनचा एक देव होता, त्या मर्डूक देवाच्या नावावरनं ह्याला मर्दखय असं नाव पडलं होतं, लक्षात घ्या. एस्तेर पण तिचं खरं नाव नव्हतं, ती हदस्सा हे तिचं नाव होतं, एका झाडाचं वृक्षाचं नाव आहे ते, आणि तिचं नाव काय ठरलं होतं? एस्तेर, मॉर्निंग स्टार, तिचं नाव देण्यात आलं होतं. आणि ते एस्तेर नाव खरंच त्या नावासारखं मग देवाने तिला यूज पण केलं. मी तुम्हाला नावाबद्दल सांगितलं की तुमचं नाव काही पण ठेवा, कोणीही काही नाव ठेवू देत, आत्याने ठेवू देत, आपण कोणीतरी ठेवू देत, तुमचं नाव कुणीही काहीही ठेवा, पण परमेश्वर तुमचं अंतःकरण पाहतो आणि तुमच्यामध्ये वसतो आणि तुमच्याद्वारे तो काम करतो. त्यामुळे तुमचं नाव आज काही असू देत, लक्षात येते, मॅटर तुमच्या हृदयात वसणाऱ्या देवाचा आत्मा करत असतो, जो तुम्हाला समृद्ध करतो आणि उभा करतो राष्ट्रांसाठी. जसं एस्तेरला केलं. एस्तेर तर अनाथ होती, लहानपणीच आई वडील वारले आणि मर्दखय हा तिचा चुलत भाऊ होता. वयाने मोठा असल्यामुळं मर्दखयनी एस्तेरला सांभाळलं. तो होता भाऊ पण झाला बापासारखा, सांभाळलं ना. आणि ती इतकी प्रचंड सुंदर होती, इतकी सुंदर होती एस्तेर की त्यावेळेसचं सौंदर्य हे एक प्रकारे शाप देखील गणलं जायचं. तुम्ही म्हणाल असं कसं काय? कारण राजाला जर पसंत पडली किंवा राजा जरी एरियामध्ये आला नाही पण ती सुंदर स्त्री दिसली, ती बातमी जर राजापर्यंत गेली तर ती राजाची उपपत्नी किंवा पत्नी म्हणून तिला बोलवलं जायचं. मग तुम्ही म्हणाल चांगलंच गोष्ट आहे ना. पहा नीट, राजाच्या उपपत्न्या शेकडो हजारांमध्ये असायच्या, म्हणून तत्कालीन समाजामध्ये पटकन लग्न बालविवाह करून द्यायचे. सुंदर मुलगी असली की विवाह करून मोकळे. भले ती मुलगी नांदाला जायची नाही, परंतु जर असा कोणी राजाचा संदेश घेऊन आला ना, सर शी ऑलरेडी एंगेज्ड सर, मग ओके इट्स ओके. खूपच डोकेदुखी व्हायला लागली, सरळ सासरीच, लहानपणीच सासरीच. मग तिथून घेऊन चालले तर म्हणायचे नाही ऑलरेडी लग्न बालविवाह झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल असं का? राजांच्या हारेम म्हणायला जायचं त्याला, राजांच्या पत्नींसाठी जे कंपार्टमेंट होतं त्यांना सगळं मिळायचं. ब्युटी पार्लर्सला लागणारे सगळ्या गोष्टी, ब्युटिशियन्स त्यांचे रोज काळजी घेणार, खाणं पिणं सगळं, तुम्ही मागेल तितकं सोनं सगळं मिळायचं. पण राजाचं दर्शन एकदा जेव्हा राजा त्यांना पत्नी म्हणून भेटायचा त्याच्यानंतर त्यांचा नंबर लागायचा किंवा लागायचा नाही. हे तिच्या आयुष्यभर ती तशीच राहायची. त्याला पुन्हा परपुरुष दुसरा दिसायचा नाही. तिचं आयुष्य तसंच तिने त्या घरात कंठत राहायचं. जे हॉल दिलंय सगळं दागिने सगळं आहे, पण स्त्रीत्व किंवा मातृत्वाचं जे सौभाग्य आहे ते प्रत्येक स्त्रीला लाभत नव्हतं. कारण राजा एकदा जर बोलवला, 1000 पत्नींमध्ये एक स्त्री एका गावावरून आणली, ती खूप सुंदर दिसते म्हणून, आणि तिच्याशी जर विवाह राजाचा पुन्हा झाला, तिचं एक रात्र जर राजाबरोबर गेली तर त्याला पुन्हा आठवली तरच ती येऊ शकत होती. ती स्वतःहून पुन्हा राजाकडे येऊ शकत नव्हती, असे रूल्स होते. मग अशा ढिगाणी बायका ज्या सुंदर आहेत पण आयुष्य रडत खडत जगावं लागत होतं. म्हणून राजाची पत्नी बनणं एक प्रकारे शाप होता. अशा परिस्थितीत फक्त एकदाच ते चांगलं होतं, महाराणी झाली तर ओके. कारण महाराणीला ते सौभाग्य लागायचं, तिचा वेगळा बंगलो असायचा, तिचं राज्य, तिचं एक वेगळं स्वातंत्र्य असायचं, हो की नाही. फक्त महाराणी, मग ती एकच व्हायची. पण हजारो स्त्रियांनी करायचं का आयुष्यभर? मरेपर्यंत ते सौंदर्य घेऊन ते म्हाताऱ्याहून मरायच्या, पण त्यांना पुनर्विवाहाची संधी नव्हती, परपुरुषाला पुन्हा जाण्याची संधी नव्हती, काहीही कशा प्रकारचे जगायचं. फक्त राणीचं दिमाग, पण ते कुठं दाखवायचं? बाहेर जायचं नाही. म्हणजे एक प्रकारे शाप होता प्रियांनो. लक्षात येते? म्हणजे असं समजू नका त्या काळात राणी झालं, राणी नाही, महाराणी झालं तरच किंमत आहे. राणी झालात की तुमचं जीवन संपलं.
आठवायला तरी पाहिजे राजाला. तो युद्ध करणार, रोज राजदरबार चालवणार. मी कधी काळी 2020ला कुठली राणी केली होती? त्यावेळेस 20 लोकांना आम्ही लग्न केलं होतं. आता कोणाला आठवायचं? अशी परिस्थिती भयंकर त्या स्त्रियांची होती. म्हणून त्या काळी राजाची राणी नाही रे बाबा, माझ्या घराजवळचा एखाद्या राजाची राणी व्हायला मी तयार आहे, अशी स्त्रियांची भूमिका होती. ही भयानक परिस्थिती होती. आणि अहश्वरोष राजा, ग्रेट किंग, तो तर प्रचंड 127 प्रांताचा तो अधिपती होता. आणि म्हणून प्रियांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की यांचे सगळे रक्षक खोजे होते. खोजे हे बंदी करून आलेले सगळ्यांना ज्ञान तर द्यायचेच, त्यांना बॅचलर मास्टर्स करू द्यायचे स्वतःच्या शिक्षणांमध्ये आणि ठेवलं जायचं. म्हणजे त्या पूर्ण उपपत्न्यांचा रक्षक, त्यांचे ब्युटिशियन्स हे, परंतु त्यांना खोजे म्हणतो आपण. म्हणजे त्यांची भीती राण्यांना नाही आणि राजाला पण नाही. आणि हे चांगले चांगले लोक, ज्याच्यामध्ये शद्रक, मेशक, दानिएल देखील येतात प्रियांनो, त्यांची लग्न झाली नाहीत. फॉर काइंड इन्फॉर्मेशन. प्रचंड मोठा त्याग त्यांनी केला, पण ते देवासाठी उभे राहिले. आता समजून घ्या मी काय म्हणलो तुम्हाला. पुन्हा त्यांचा विवाह नाही, आयुष्य असंच कंठत राहायचं. द ग्रेट डॅनियल. हे खूप लोकांना माहीत नाही, पण हे माहीत असावं तुम्हाला. हे जे खोजे होते ते प्राण देत होते राजासाठी, परंतु ते असं राहायचे की त्यांचं लग्नच नाही, विशेष नाही. म्हणून ते राणींच्या आणि राजांच्या दरबारात सिक्युरिटीचं पूर्ण इन्चार्ज त्यांच्याकडे असायचं. बिकॉज त्यांच्यापासून इतर काही धोकाच नव्हता की माझ्या एखाद्या उपपत्नीकडे एखादा पुरुष जाईल, तो द्वारपाल आहे, तोच रक्षक आहे, असं काहीच नाही. ते सगळे रक्षक खोजे असायचे, काहीच धोका नाही. आणि म्हणून गुलाम करून जे नेत होते ते सुद्धा एक प्रकारे शापच होतं. कारण गुलाम करून नेलं म्हणून तुम्हाला त्या पुरुषाला असं सौभाग्य मिळायचं नाही की बाबा मला बंगला मिळाला, मी लग्न केलं आणि राहिलो. राजदरबारात जे निवडलेले गेले, जसं पत्नींचे हाल होते तसं पुरुषांचे असे हाल होते. उलट जे गुलाम दुसऱ्या असं गावातले आणि शहरातले सावकारांकडे म्हणून गुलाम म्हणून राहायचे ना, त्यांचं लग्न तर होत होतं. पण राजाच्या दरबारात सन्मानाने जे मला मास्टर्स की दिली, तुम्हाला शिकवलं, तुम्हाला छान कपडे दिले, राहायला घर दिलं, पण त्यांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं. हे माहीत असावं तुम्हाला. खूप भयानक होतं. आणि मग अशा ठिकाणी आपले ते ग्रेट, ज्यांची नावं आपण वाचतो ना, ते अशा प्रकारचं आयुष्यक्रमण केलेत, माहीत असावं तुम्हाला. कधी कधी प्रश्न पडू शकतो तुम्हाला की दानिएलची पत्नी कोण होती. अरे नाही, त्यांचं खूप भयंकर त्याने आयुष्य काढलं. मग म्हणून ते एकदा डोक्यातून निघून गेलं असेल त्यांच्या की आपलं तर लग्न होणार नाही, आपल्याला असंच जीवन जगायचं आहे. मग आपल्याला जी दिलेली ड्युटी आहे ते परमेश्वर काय सांगतो वचनामध्ये, की आपण आपल्या वरिष्ठांच्या अधीन राहावं. आणि ते प्रामाणिकपणे राजा त्यांचे जे काही हे होते ते खूप त्यांच्या फॉलोअप किंवा त्यांच्या आज्ञेमध्ये ते राहायचे. तर या सगळ्या सीनच्या बॅकग्राऊंडमध्ये पार्टी चालू आहे. 180 दिवस, 6 महिने पार्टी देतो राजा. पब्लिकनी भरलेला टॅक्स कसं उडवत आहेत बघा. 6 महिने पार्टी शासकीय निधीतून. प्रांतोप्रांतीचे लोक, प्रांतोप्रांतीचे लोक. तुम्ही पण म्हणू शकता काही मंडळांमध्ये रोज पार्ट्या चालतात. हो ताईतन दशांश आम्ही देतो, यांचं काय पार्ट्या चालू आहेत. असेही कार्यक्रम काही ठिकाणी होत असतील. आय डोंट नो, मी कोणाला जज नाही करत. लोकांचा पैसा 6 महिने पार्टी चालली होती. त्याचं रिझन होतं कारण नवीन ग्रीक अलेक्झांडर द ग्रेट उदयास येत होता. ती भीती अहश्वरोष राजाला कुठेतरी लागली होती आणि तो सगळ्या 127 प्रांतातल्या सरदार, राजकुमार, राजे जे होते त्याच्या हाताखालचे सगळ्यांना 6 महिने एकत्र करून हेच त्याची नीती चालू होती की यांना खुश करावं आणि मी जो निर्णय घेणार आहे, इन्व्हेड, मोठा आक्रमण करणार आहे ग्रीकवर, त्याला सगळ्यांनी सपोर्ट करावं आणि माझं राज्य अबाधित राहावं. म्हणून चला खुश. आणि ते चालू आहे, प्लॅनिंग चालू आहे. आणि नंतर 106 म्हणजे 80 दिवसानंतर पुन्हा त्याच्या राजदरबाराच्या बागेमध्ये तो 7 दिवस पार्टी देतो. पार्ट्याच चालू आहे. आणि ह्यांची पार्टी चालू आहे. राणी पण काही कमी नाही. महाराणीला चान्स होता. महाराणी वस्ती, ती नबुकदनेसर बॅबिलोन किंगची ग्रँड डॉटर होती, तुमच्या माहितीसाठी.
जी वस्ती होती ना वस्ती राणी, त्यामुळे तिला ऑलरेडी राजघराणा माहीत होतं, त्यामुळे ती असं उचलून आणलेली नव्हती. त्यामुळे तिच्यात तो मिजाज होता जे राजाला नाही म्हणू शकली ती ऍक्च्युली, आणि म्हणून तिच्यामुळे खूप गोंधळ झाला. 6 महिने रोज दारू ढोसून राजा तर कुठं अक्कल चालत होती त्याची, हो की नाही. ते ग्रेट किंग आहे पण रोज दारू ढोसायची. 6 महिने पार्टी चाललेली यांची, पुरं 7 दिवस. 7 दिवसामध्ये त्याला असं वाटलं खुश नाही. हां, बॉस म्हटलं की लगेच यस सर. ते खोजे होतेच, खूप प्रामाणिक असतात ते खूप प्रामाणिक असतात. ते आले आणि मग ते म्हणाले यस सर, वस्ती राणीला घेऊन या, ती प्रचंड सुंदर आहे आणि त्यांना मला सगळ्या लोकांना दाखवायचं आहे. त्याला असं दाखवायचं होतं की माझी राणी किती सुंदर आहे. पण त्या काळात अशी प्रथा होती की राणी लेडीज, महिलांचं मीटिंग वेगळी, महिलांची पार्टी वेगळी. आणि मग तिथून ते याला ती राजघराण्यातून आलेली राणी असल्यामुळं ना तिने डेअरिंग केलं, हे सगळे पिऊन तुंब झालेले लोक आणि मी माझं सौंदर्य त्यांना कशाला दाखवू. घेतला त्यांनी निर्णय, नाही येत. 127 प्रांताचा महासम्राट ऐश्वर्यश राजाची झरकन उतरली जेव्हा संदेश आला राणी येत नाही. सगळ्यांसमोर अपमान, बरोबर आहे की नाही. अरे विचार करा, ज्यांचं लग्न झालंय थोडंसं विचार करा की तुमच्या समोर महत्वाचे VIP लोक आलेले आहेत आणि बघायला तर लांबची गोष्ट, फक्त अगं पाणी आणतेस का, घ्या तुमचं तुम्ही उठून. हे जर वाक्य आलं आणि तुम्ही कमिशनर ऑफ सोलापूर आहे, तुम्ही कोण आहे, कमिशनर ऑफ सोलापूर, मी बसलेला आहे, माझ्या समोर DCP ACP नेते लोक आलेले आहेत, छान माझ्या हॉलमध्ये मेजवानी चालू आहे आणि अगं ऐकतेस का, तुमचं आहे तुम्ही बघा. हे वाक्य कानी पडताच काय प्रसन्न मुद्रा राहील सांगा. तशी ऐश्वर्यश राजाची हालत झाली. तो रागाला गेला आणि मग सगळ्यांनी सल्ले दिले. काय घाबरले माहितीये का, महाराज ही बातमी जर व्हायरल झाली इन्स्टा फेसबुक कुठेतरी, आमची सगळ्यांची वाट लागेल. हे वाक्य बरं का, ते इन्स्टा फेसबुक नाहीये. महाराज जर ही बातमी गेली तर आमच्या बायका कसं ऐकणार, राजाचीच बायको ऐकत नाही तर आमची बायको घरी गेल्यावर म्हणेल पाय धुवायचे ग प्रथेप्रमाणे, धुवून घ्या तिकडे पाणी ठेवलं तिकडं. असे वाक्य आमच्या येतील बाबा कानी. मग काय करावं लागेल, मग तुम्ही फरमान काढा. मग काय करावं लागेल, आपण एक ब्युटी कॉन्टेस्ट भरूया. जे आम्ही एक शोधून आणत होतो का नाही, तसं नको, आपण ब्युटी कॉन्टेस्ट भरूयात आणि मग त्याच्यातून तुम्ही एक नवीन महाराणी निवडा. कारण त्याला कळे ना की या महाराणीचं करायचं काय. रूल्स नव्हतं ना, बायलॉज मध्ये कुठं नव्हतं की राणीला खलास करा मारा, काहीच नव्हतं. मग आता एकच उपाय, नवीन महाराणी शोधा, हिला काढून टाका. मग परत असं म्हणतात इतिहासकार 400 बायका सुंदर निवडल्या गेल्या 127 प्रांतातून. पुन्हा 400 लोकांची वाट लागणार होती. ब्युटी कॉन्टेस्ट वाटतं आपल्याला, खूप जण प्रीचिंग करताना शिकवतात ना ब्युटी कॉन्टेस्ट. अहो 400 पैकी 399 कायमच्या जाणार होत्या ना. पुन्हा त्याच हॉलमध्ये स्वतःच्या कंपार्टमेंटमध्ये मरेपर्यंत. राजाला आठवलं तर ठीक, नाही तर नाही. ही भयानक स्थिती होती. मर्दकची इच्छा असो नसो, पण एस्तेरला मात्र तिथे सौंदर्य असल्यामुळं आणि गरीब घरातली, तिला कोण विचारणार, तिलाही घेऊन गेले. सुंदर दिसलं तुम्हाला तर मगाशी सांगितलंय, घेऊन गेले तिला. आणि मग झालं काय की देव हे सगळ्या प्लॅनिंगच्या मागे कसं काम करत असतं बघा. एस्तेरला त्या सर्व हजारो स्त्रियांमधली तिने केलं नाही, महाराणीचा दर्जा दिला. पण ते कसं झालं सीन, 12 महिन्यांची ब्युटी पार्लरचा थेरपी होती. पुरुषांनो 12 महिन्याची फिजिओथेरपी नाही, ब्युटी पार्लरची थेरपी झाल्यानंतर लग्न करायचं बरं का. आता हा हिशेब खूप मोठा होतो. 6 महिने तर नाही का गंधरसा इलाज चालायचा. जर त्या स्त्रीला आपण मंडळी जरी म्हटलो तर ते गंधरस हे मेल्यानंतर लावण्याचं जे हे आहे प्रतीक, जे ख्रिस्ताला देखील 3 जे भेटवस्तू होत्या त्यातले गंधरस होता. मेल्याशिवाय, स्वतःला मेल्याशिवाय पुनर्जीवन नाही आहे.
तसे हे प्रतीक आहे. जर त्याची पत्नी व्हायची तर आपल्याला या प्रोसेसमधनं जावं लागतं की स्वतःच्या स्वला आईला मरावं लागतं, जे बॅप्टिझममध्ये घडतं, आणि मग नवा जीवन येतो. मग सुगंधी तेलाची थेरपी, असंच 12 महिन्याची थेरपी झाल्यानंतर कसं काम करतो आपला देव हे सांगत आहे मी आज. कलाटणी देणारा देव आहे. कसला कलाटणी देणारा. तसं काय चाललंय इच्छेविरुद्ध असं म्हणत असताना ना, जे वेट करतात ना, कधी होणार माझं काय, हे माझं कधी नीट होणार मायकल, कधी नीट होणार, असं जे प्रश्न आहेत, कधी देवा कधी. तो म्हणतो की वेट, फक्त वेट, मी कलाटणी देतो. सीन बदलतो. आपल्याला जे अभिवचन वर्षाच्या सुरुवातीला प्राप्त झाला होता, काय करतो आपला देव? प्रसंग व समय बदलतो. काय बदलतो? प्रसंग व समय बदलणारा देव आहे तो. आहे की नाही? सीन काय दिसत आहे ते एस्तेर राणीला काय पत्ता पण नसेल की माझा नंबर लागेल की नाही, पण जर परमेश्वरांनी ठरवलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये फेवर करण्याचं काम त्यांनी करू शकतो. प्रत्येकाच्या मनामध्ये काम करू शकतो. जसं येशू ख्रिस्त देवाच्या कृपेत आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला, तसं एस्तेरला पाहिलं तर सगळ्यांना वाटायचं, वाव किती सुंदर आहे, हीच व्हायला पाहिजे राणी, दुसरं कोणच नाही, महाराणी पट्टराणी हीच, असं प्रत्येकाला वाटणं देखील परमेश्वर ठरवतं. लक्षात घ्या. राजापासून तिला पाहणारे प्रत्येक जण, नो आता दुसरी बघायचीच नाही हो, ही आली, संपलं. मग एस्तेर महाराणी झाली. लक्षात येते? पण महाराणीला देखील तोच नियम होता. राजाने आठवलं तरच यायचं. तिला मान भरपूर, तिचं सेपरेट बंगलो, तिचं सगळं, सेविका वेगळ्या, सगळं सेपरेट. एक स्वच्छंद लाईफ तर होती तिला. म्हणजे ती समजा राजाला विचारून फेरफटका तर मारून येते. महाराणीलाच फक्त अलाउड होतं. पण महाराणीला हे परवानगी नव्हती की राजासमोर यायचं. ते फक्त राजाच ठरवू शकत होता. आणि हे फक्त महाराणीलाच आला असं नव्हतं. मेदी आणि पारशींच्या राज्यामध्ये एक लॉ होता की राजाचा चौक म्हटलेला आहे ना, तो दरबाराच्या समोरचं स्थान म्हणजे राजाचा चौक. त्या ठिकाणी येऊन उभा राहण्यासाठी कोणालाही परवानगी नव्हती, कारण ते हाय सिक्युरिटी, म्हणजे 127 प्रांताचा राजा होता. जवळ यायची कोणालाच परवानगी नव्हती. जोपर्यंत राजा राजदंड, सोनेरी राजदंड असं करत नाही, त्याला फेवर मिळत नाही, मग तो जवळ येऊ शकत नव्हता. आणि जर कोणी चौकात आला आणि राजाने राजदंड केलाच नाही त्याच्याकडे, त्याला विदिन सेकंड त्याची मुंडी छाटली जायची. मग तो सरदार असेल, एखाद्या देशाचा राजा असेल, एक उपपत्नीमधली राणी असेल, काही हयगय नाही. लॉ म्हणजे लॉ. मेदी आणि पारशींचा लॉ इरिव्होकेबल, म्हणजे अपरिवर्तनीय. परिवर्तन राजा सुद्धा करू शकत नव्हता. राजा सुद्धा परिवर्तन करू शकत नव्हता. एवढे बायलॉज त्यांचे कडक होते. आणि या परिस्थितीमध्ये हमान, विलन, या चित्रपटातला विलन, आगाग वंशातला. आता आगाग वंश म्हणजे अजून थोडंसं मागे जाऊयात आपण. पहिला राजा इस्रायलाचा कोण? हॅलो कोण? पहिला राजा इस्रायलाचा दावीद ना? मग कोण? पक्का? अरे बरं, आहे शुद्ध. तर शौल जो पहिला राजा आहे, त्याला आज्ञा झाली होती शमूएल कडून, जा अमालेकीवर आक्रमण कर आणि एक सिंगल माणूस ठेवू नको. गाई, म्हैस, कोकरे सगळंच. का? देवाला त्यांचं नकोच होतं. कारण त्यांनी ज्या प्रकारे जीवन जगत होते, त्यांच्यातली जी विकृती होती, ती विकृती इथं जरा सुद्धा येऊ नये, राजांनी काळजी घ्यायची होती. आणि मग शौलनी स्वतःचं डोकं चालवलं. शमूएल जो संदेष्टा आहे त्याची अवज्ञा केली आणि त्यांनी आगाग राजाला पकडून आणलं जिवंत. आणि काही देवाला आहुती देण्यासाठी, होम हवन करण्यासाठी त्यांनी काही शेरडं मेंढरं, पुष्ट शेरडं मेंढरं आणि गायी वगैरे आणल्या त्यांनी. ते ऐकून शमूएलला आला राग. त्यांनी म्हटलं, नाही, तुला आता या कारणामुळे राजपदावरनं तुला आजपासून देवानी काढून टाकलाय, तुझ्यापासून त्याचा आत्मा विभक्त होईल. किती मोठी शिक्षा झाली याच्यामुळे. ज्या आगाग राजाला आणलं होतं, असं म्हणतात की आगाग राजा हा दुष्ट शक्तींचा वापर करायचा आणि त्यामुळे त्याला आणणं खूप भयंकर होतं. आणि त्याने आणलं आणि देवाने, तुम्ही बघितलं असेल, शौल हा विचित्र आत्म्याने पछाडला गेला नंतर.
हे सगळ्यात मोठी चूक होती की तिने आगाग राजाला आणलं आणि त्या आगाग राजाचा वंशज कोण होता? हमान. स्टोरी तिथून चालू आहे. जी चूक तिथं झाली त्यांनी इथं पण दुश्मन आहेच. आणि अमाल हा जो शौल होता तो कुठल्या वंशाचा होता? पहिला राजा बन्यामीन, सगळ्यात कनिष्ठ, सगळ्यात 12व्या वंशातला हा जो राजा झाला त्याच वंशातला मर्दखाय होता, जो इथं हमानाच्या विरोधात उभा राहतो ना की नाही. म्हणजे स्टोरी दुश्मनी वहां से चलती आ रही अभी तक. बन्यामीन वंशातला मर्दखाय, जिथं शौलनी त्याच्या विरुद्ध जी चूक केली होती, पण इथं मर्दखाय मात्र उभा राहतो. जी शौलानी चूक केली ती मर्दखायनी केली नाही. आणि हमान द सेकंड इन द किंगडम, त्याच्या पारस्त्या राजामधले सेकंडच्या दर्जावर असलेला हमान, त्याला एंट्री होती राजाची परवानगी न घेता राजाच्या चौकात यायची. असे काही सरदार, असे काही राजे होते की त्यांना परमिशन होती की राजाच्या परमिशन शिवाय राजाच्या चौकात म्हणजे दरबारात येऊन उभं राहायची. त्यातला एक होता हमान. त्यामुळे त्याचा जो हे होतं ना, त्याला जे सलाम करायचे लोक, हे ग्रेट. कारण दुसऱ्या नंबरचा हा कोणाची पण वाट लावू शकतो, कोणाला पण उच्चपदी निवडू शकतो. त्यामुळे हमानाला दर्जा मोठा होता, कारण राजा रोज बाहेर पडत नव्हता. त्यामुळे हमान यायचा आणि जिथं जो मर्दखाय बसायचा तो मर्दखाय त्याला कधीच सॅल्यूट करायला उभा राहायचं नाही. हे चला हट, तुला आपण मानतच नाही भाऊ. आणि या ऍटिट्यूडमुळे कोण चिडायचा? हमान चिडायचा. अरे माझ्यापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी आहे पण तू याचे ऍटिट्यूड खूप खतरनाक आहे, याला बघतोच. त्यांनी असं बघितलं मर्दखायची, बघा तुम्ही असं वागू नका रे. एखादा जण वाईट वागतो, अख्ख्या समाजावर परिणाम होत आहे. मर्दखाय ऍटिट्यूड मध्ये राहिला. विचारू आपण त्याला का बरं भाऊ ऍटिट्यूड मध्ये राहिला. त्याच्यामुळं हमानाने एवढा मोठा प्लॅन केला की एका दिवशी पुरीम सण साजरा करतात ना, तिथे यायला लागलो आपण. त्यांनी राजाकडनं परवानगी घेतली, साहेब हे जे यहुदी वंशज आहेत ना, हे आपला स्वतःच्या लॉला फॉलो करतात, तुमचा लॉ फॉलो करत नाही. काय सांगतो? म्हणून यांना काय करायचं कर. राजांनी अंगठी काढली, हे बघ दिलं तुला. त्यांनी लिहिलं स्वतःच्या मनाने, चिठ्ठी काढली त्यांनी, म्हणजे चिठ्ठी. लक्षात येते? त्यांनी चिठ्ठी काढली की कुठल्या दिवशी यांना मारायचं. चिठ्ठी निघाली 12व्या महिन्यातल्या त्रयोदशीला यांची सगळ्यांची कत्तल उडवायची. आणि मग त्यांनी लिहिलं त्या चिठ्ठीमध्ये ते फरमान 127 प्रांतामध्ये तेलुगू, कन्नड, अरबी, मराठी, हिंदी सगळ्या भाषेमध्ये लिहून घोडेस्वार निघाले की या दिवशी जिथे जिथे यहुदी दिसतील त्यांच्या पूर्ण खानदानाला खलास करायचं, त्यांची संपत्ती तुम्ही लुटू शकता, पण यहुदी ह्याचा विरोध करू शकणार नाहीत, अशा प्रकारचं फरमान. आणि हे लॉज म्हणजे फायनल लॉज. राजा सुद्धा आता त्याला परत घेऊ शकता नसता, कारण राजाने सील दिलं होतं. ते चिठ्ठी लिहिल्यानंतर लाख घेऊन ते सील मारलं, संपलं. आता ह्याच्यानंतर कोणी चेंज करू शकत नाही. तारीख निश्चित झाली. सगळीकडे भीतीचं वातावरण, शोक करू लागले लोक. 4था अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लोक टेन्शनमध्ये, आता आपण मरणार त्या दिवशी, काहीच करताय. आणि आपल्याला विरोध पण करायचा नाही म्हणे, मारायला आलेल्यांना विरोध करायचा नाही. हे कसला लॉ आता आपल्या विरुद्ध? हे कोणामुळे आलं? मर्दखायच्या एका ऍटिट्यूडमुळे. असं कधी कधी एखाद्या व्यक्तीमुळं समाजावर परिणाम होतो. तुम्हाला पण माहिती आहे का, तुमचं जे काही प्रोफेशन आहे त्या प्रोफेशन मधला एक टीचर किंवा एक पोलीस काहीतरी गोंधळ घालतो, अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटवर, अख्ख्या शिक्षकी पेशावर ते घातलं जातं. तुम्ही काहीच केलेलं नसतंय, पण तुम्हाला हे लोक हे घाणेरड्याचे, रे आम्ही काहीच केलं नाही, पावती आमच्यावर फाडणार. हो, एकाने केलं बाकीच्यांवर. तसं मर्दखायमुळे पूर्ण लोकांवर आलं. आणि मग सीन होतं तेव्हा एस्तेर राणीला एक संदेश हा पाठवतो की बाई, तुला बहुतेक यासाठीच राणी बनवलं होतं, तू आता एक काम कर, राजाला जाऊन भेट आणि काय बोलायचं बोल. ती म्हणते, अरे बाबा कितीतरी महिने झाले मला त्यांनी साधी आठवण केली नाही, मी महाराणी आहे आणि मला परमिशनशिवाय जाता येत नाही हे वागतात, आणि मी गेले तर मरणार, त्यामुळे मी जाणार नाही. सुरुवातीचं तिचं वाक्य होतं. मग परत म्हणतोय, बघ हे शहाणे, आपल्या भाषेत नाही का, ती बहीणच होती की, तू या गोष्टीसाठी उभी राहिली तर ठीक आहे, संपूर्ण समाज, संपूर्ण आपलं राष्ट्र या ह्याला लागलेलं आहे, मरणार आहे आपण, तू उभी राहिली ना, देव कुठून पण कोणाला पण उभं करेल. चल,
तू स्वतःसाठी यूज नाही केलं ना स्वतःला देवासाठी, तर तो कोणालाही उभा करेल. मग या वाक्यामुळे ती प्रेरित होते आणि मग तिच्यात बदल होतो आणि ती म्हणते, पण ती किती सुंदर आहे बघा मनाने. ती म्हणते वेट, हे आपल्या बळावर करायला नको, आपण 3 दिवसाच्या फास्टिंगमध्ये जाऊ. माझ्यासाठी तुम्ही देखील फास्टिंग करा. अन्न पाणी विना त्याने 3 दिवस फास्टिंग केले, परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वराचं नाही का त्यांचं मार्गदर्शन मागितलं. आणि मग त्या 3 दिवसानंतर उपवास प्रार्थनेनंतर ते तेज वेगळाच असतो, एक फेवर वेगळाच असतो. ती डेअरिंग केली, पण ती त्याच दिवशी मेली बरं का. ज्या दिवशी तिने निर्णय घेतला ना आता जायचं, ती मेलीच की. कारण राजाने जर स्पेक्टर त्याचं उचललं नाही राजदंड, तर ती मरणार होती. म्हणजे तसं आत्मिकदृष्ट्या ती मेल्यासारखंच आहे ना. त्या संपूर्ण राष्ट्रातील त्या लोकांना वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव दिल्यासारखं आहे. ज्यावेळेस तिने निर्णय घेतला की मी मेले तर मेले, म्हणते ती, तसं वाक्य तिचं, मी मेले तर मेले, आता मी राजाकडे जाणार. हे उपवास प्रार्थना करतात, जातात. आणि मग सीन काय होतं, ते राजाच्या मनामध्ये जे फेवर निर्माण करतो तो कोण असतो? आपल्याला वाटतं राजा. ती आली, ती तशीच गेली असती तर परमेश्वराच्या मार्गदर्शन काही पण झालं असतं. पण परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली गेली आणि ती उभारल्यानंतर राजाने प्रसन्न मुख होऊन असं राजदंड केला आणि मग तिला जवळ बोलवलं आणि मग तिला विचारण्यात आलं, बोल, अर्ध राज्य हवंय का आज तुला? तुला काय मागायचं माग. किती भारी, अर्ध राज्य मागायचंय माग, तुला काय हवंय ते माग. सोनम, वृषाली, तुम्ही सगळे काय केलं असतं तरी रोजमेरी. राजा, त्या तुम्हाला सांगते आमची वाट लागलेली आहे, ते तुमचं लेख तुम्ही जे ऑर्डर दिलेली आहे ना, त्याच्यामुळे आम्ही या दिवशी मरणार आहे. मी त्या वंशाची तिने तोपर्यंत लपवली होती की मी यहुदी आहे म्हणून. तिला राजाला माहित नव्हतं की ही यहुदी आहे म्हणून. यहुदी त्यावेळेस अल्पसंख्याक होतं त्या देशात, खालच्या जातीचे लोक. पण ग्रेट ते मेदी आणि पारशी लोक, ते कुठलाही जात धर्म न बघता लग्न करायचे. पण यांना माहित नव्हतं. ती बोलली कसं पटपट, आता चान्स मिळालाय, अर्ध राज्य मग किंवा काय, राजा खुश आहे, पटकन. नाही, तिने 3 दिवस देवाचं मार्गदर्शन मागितलं होतं. ती म्हणाली, राजा, मला तुम्हाला एक मेजवानी द्यायची आहे, तुम्ही याल का? हो अवश्य. हमानाला मात्र घेऊन या बरं का. कोणाला घेऊन यायचं? द ग्रेट विलन, त्याला घेऊन या. हमान खुश. राणीनी फक्त आपल्यालाच बोलायला राजा बरोबर. घरात गेला, जी बडाई मारायची मार मारलं. ते आहे पुस्तकात. फक्त मी, किती जणांना सांगितलं असेल, फक्त मी आहे, राजा आणि राणी, आणि नंतर फक्त मी, ग्रेट. सगळे लोक महाराज कौतुक करणारच की, साहेब तुम्ही ग्रेटच हो, तुमचं कर्तृत्व मोठं आहे, तुम्ही किती करता राज्यासाठी, तुम्हाला बोलवणारच हो. हे कर्तृत्व. आपण पण तसंच होते की, मी पण मनुष्य म्हणून समजा आता PM मोदींनी मला बोलवलं की उद्याच्या बँक्वेटला शांतता कमिटीतल्या सदस्यांपैकी एकेकाला बोलवायचं ठरलं आणि एकाला तू या. किती जणांना सांगेन मी, अरे PM मोदीकडे जाणार का मी, PM मोदीकडे जाणार, आणि फक्त सोलापुरातून फक्त मला बरं का, फक्त आपण, और कोई नाही, सिर्फ मैं. रील्स करू, काय काय केलं असतं, सिर्फ मैं बॉस, असं ऍडव्हर्टाईज त्यांनी पण केली. फक्त मी. प्रसंग आणि समय बदलणारा देव, आपली वाट लावणारा शैतान किती तरी डावपेच काढला. बायलॉज लिहिले ना तुमची वाट लावायला, तुमच्या मागं षडयंत्र केले की नाही, तुमचं बिझनेस ठप्प व्हावं, नोकरीतून जावी, पदोन्नती थांबावी, तुमचं असं व्हावं तसं व्हावं, जे जे प्लॅन शैतान करतो ना, आणि तुम्ही त्या काळामध्ये त्रासातून जाता, कुठं कुठं परसिक्युशन होतंय तुमचं. डोंट वरी, डोंट वरी, बॅकस्टेजला एक काम चालू आहे. कठपुतळीसारखे सगळे लोक आहेत. शैतान सुद्धा, हॅलो, शैतान सुद्धा कठपुतळीसारखा कोणाच्या हातात आहे? तो एक निर्मिती आहे परमेश्वराच्या हातातला. परमेश्वर फासे फिरवतो, परमेश्वर प्रसंग बदलतो, समय बदलतो. त्या मनुष्याला, त्या शैतानाला कधीच कळणार नाही की कसं काम चालू आहे. अरे त्या वंशजावर लक्ष ठेवून होता शैतान, जिथून प्रभू येशू ख्रिस्त येणार होता.
कुठून? शल्मोनाच्या वंशातून. प्रत्येक राजावर त्यांनी आक्रमण केले, त्यांच्या मोहात पाडलं, पाप घडवलं, जेणेकरून या वंशातून प्रभू श्री ख्रिस्त जन्मालाच येऊ नये. पण प्लॅन बी इकडेच चालू होता. नाथानाच्या वंशातून परमेश्वरांनी मरियाच्या पोटातून येशूला आणलं. परत त्यांनी म्हटलं, अरे अरे दिखाता कुछ है, करता कुछ है. हा असाच आहे, कलाटणी देणारा देव आहे आपला. कसा आहे? कलाटणी देणारा. किती कन्फ्युजन आहे. तू म्हटला होता का नाही दाविदाच्या वंशातून येणारा? हो, मी म्हटलं होतं. मग असं कसं केला तू? अरे असं कसं? नाथान कोणाचा मुलगा आहे? दाविदाचाच आहे. हा बरोबर आहे. म्हणजे तू बरोबर आहे. हा मी बरोबरच आहे म्हणतो. तुला मी दाखवलं इकडं आणि आमचं काम होतं तिकडे. असं सगळं करत असतो. आणि मग हमान खुश गेला. पुन्हा बघा एस्तेर किती त्याला देवाने सांभाळलं. पहिल्या पार्टीच्या वेळेस एस्तेर जर म्हटली असती की महाराज आम्हाला जे सगळ्यांना मारण्यासाठी उभा, म्हणजे आम्हाला मारणार आहे ज्या रूल्समुळे, तो रूल्स बनवणारा हा नालायक आणि मी मरणार आहे, प्लीज काहीतरी करा. पण ती पहिल्या पार्टीच्या वेळेस पण काय म्हणाली नाही. राजा परत खुश होऊन म्हणाला, अगं काय हवंय तुला? अर्ध राज्य मिळतील तुला. काय हवंय ते माग, आता तरी माग. महाराज जर इतकेच तुम्ही खुश असाल, प्लीज उद्या पण एक दिवस पार्टीला या की म्हणते. राजा एवढं बिझी शेड्यूल, मिटिंगवर मिटिंग आहेत, 127 प्रांतातले लोक आहेत आणि ही पार्टीला बोलवायला लागली. मग राजाने हो म्हणणं का चेष्टा नाही. बघा राजा म्हणला खुश, ठीक आहे चल दुसऱ्या दिवशी. पण ते दुसऱ्या पार्टीला पण हामान येऊ दे. येस, हामान तर काय, हामानचा रील पार्ट 2 लगेच. इमोजी आठवा काय काय मग ऐकलं असला तर करून दाखवलं असतं. काय नाचला असेल त्या घरी जाऊन, सिर्फ मैं, परत एक रील्स बनवला असेल, सिर्फ मैं, फक्त मी बॉस. मोदी साहेबांबरोबर दुसऱ्या दिवशीची पार्टी कॅबिनेट बरोबर होणार, पण त्या पार्टीला पण फक्त आपणच बॉस. असं गाजा वाजा. लगेच पेपरमध्ये ऍड, यांच्या शुभेच्छा, हे जेवायला जात आहेत नाही का. महान सम्राटाबरोबरच्या जेवणावळीला फक्त यांची निवड झाली. शुभेच्छा, शुभेच्छुक घरातले लोक, इकडचे लोक. मग ते झालं. एवढा खुश असलेला हामान बघा एस्तेरच्या शांत बसण्यामागं किती काय काय घडवतो देव. पण तुम्ही किती वळवळ आहे. जरा संकट आलं बोलून मोकळं. हा संजय ब्रदर्स सोनाली सिस्टरमध्ये काहीतरी घडलं, मी आलो, पास्टर आहे हो, ज्याचं चुकलं त्याला बोलावं लागणार नाही की नाही. संजय ब्रदरचं चुकलं तर मी संजय ब्रदरला बोलणार, सोनाली सिस्टर चुकलं तर सोनाली ब्रदरला. पण कोणासाठी तर मी एकदा फुकटचा विलन होणार. सोनाली सिस्टरचं चुकलं तर मी बोलणार, सिस्टर परत जर नवऱ्याचा अपमान केला, त्यांचा आदर ठेवायचे वचनात सांगितलंय, याद राखा, याचं चालणार नाही, संडे स्कूलची जबाबदारी, काय लोकांना शिकवणार तुम्ही, असं जर मी बोललो, फुकटचा मी विलन होतोच त्यांच्यासाठी. असं इथे किती जण तर आहेत की मी त्यांना काउन्सिलिंग केलं, ज्याचं चुकलंय ना, ज्याला मी बोललोय त्यांच्यासाठी. आहा, तुम्ही प्रेमळ लोक आहात मला माहित नाही, पण तरी बघा विनाकारण मी चांगलंच करायला गेलोय, परंतु चांगलं करताना ज्याच्यासाठी मी, ज्याचं चुकलं त्याला बोलायला गेल्यावर ऑटोमॅटिकली मी त्याच्यासाठी थोडंफार खाऊ दे, कसलं खडूस आहे, मलाच बोलला, ह्यांनी एवढे चुका केलेत, ते सगळे विसरले, माझी एक चूक हिट. तुमच्याकडे आहे ना डाटा, ह्यांची चुकलेत म्हणून, संजय ब्रदर चुकलेत म्हणून त्यांचा डाटा आहे, पण ते सगळं विसरले आणि एका गोष्टीवर मला दूध उतले, पास्टर अच्छा नाही आहे, पासलेडी करतात, त्यांना झापाय सोडून मलाच झापले. असं मी किती पण तुमच्यासाठी चांगलं काउन्सिलिंग करू दे, एकाला कोणाला तरी मला दोष द्यावं लागतं ज्याचं चुकलंय, मी देत नाही ज्याचं चुकलंय. पण त्या व्यक्तीने ते पॉझिटिव्ह घेतलं तर ठीक आहे, पॉझिटिव्ह नाही घेतलं तर मी त्यांच्यासाठी असं. तर मग हमान एवढा खुश होऊन बाहेर आला आणि त्याला मर्दकाय पुन्हा ॲटिट्यूडवाला बॉस दिसलाच. सगळं असं. हमानची एंट्री राजदरबारातून झाल्या सैनिक मुजरा, सगळे मुजरा, आणि आपला मर्दकाय, अरे त्याने तुझा वरचा अधिकारी आहे, हो की नाही. म्हणजे एवढा मोठा आनंद, मिठाचा खडा आहे वगैरे. घरी जाऊन बायकोला सांगितलं त्यांनी, किती आनंद. पण असं होतं बरं का आपलं, तुमचं पण
मनुष्य आहेत ना. घरी गेलं किती आनंद ग, पण ते खडूस ते एकटाच तसं उभारतं आणि ते सैनिक बघतेत. माझा अपमान ते आहे. त्यांनी नमस्कार करण्याचं नाही, त्यांनी नाही केलं तरी चालतंय, पण सगळ्यासमोर करत नाही ना. त्यामुळे सगळ्यांना लक्षात आहे हे यांनी किंमत देत नाही बघायला म्हणून. मग ही गोष्ट व्हायरल झाल्यावर उद्या कोण पण किंमत देणार नाही आपली, हे टेन्शन. मग तू एक काम कर की उद्या राजाकडे जाणारच आहे ना, तुला परमिशन पण आहे राजाकडे कधी पण जायची, त्याला फासावर लटकव. बापरे, त्यांनी जे फासावर लटकवण्याची जे बांधलं ना, असं म्हणतात की सूळ केलं असेल त्यांनी, जिथं त्या सुळावर असं जिवंत घालायचं पोटात किंवा बसवायचं त्याच्यावर, ते टोकदार असतं आणि मग तो हळूहळू मरतो माणूस. एवढं भयानक ते बनवून ठेवलं त्यांनी. कोणासाठी? एस्तेर जर आधीच बोलली असती तर हे सीन झालं नसतं. आता एक बाई शांत राहिली किंवा एक कुणी पण तुमचा राग जर व्यक्त केला नाही तर काय होतं आज हे शिकून घ्या. माझा राग आला, पण जर तुम्ही शांत राहिलात, वेळ जाऊ दिलात, तर परमेश्वर काय काय करतो ते तुम्ही अडवता. तुमचे बॉस काहीतरी बोलले, फाडकन बोलू नका, नाही माझा स्वभाव तसा आहे सर, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे सर, असंच बोलणार सर. अरे वेट, शांत राहा, परमेश्वराला काम करू द्या. मनाविरुद्ध घडलं. माझ्या बहिणीच्या लग्नात मी खूप सुंदर तयार होऊन आले, नवऱ्याने तिथं मला फाडफाड सगळ्यासमोर बोललं. मग मी कशाला शांत राहू? आपल्याकडे पण मोठी डिक्शनरी आहे बॉस, मी पण फेकून मारलं तोंडावर चांगले शब्द. असं करू नका. मानवी स्वभावावर तर नियंत्रण ठेवा, आत्मिक स्वभावाला वर येऊ द्या. आत्मिक स्वभाव काय सांगतो? वेट, आय एम वर्किंग ना. देव काय म्हणते? अरे थांब, मी काम करत आहे, बॉस तू काहीच करू नको, वेट ऑन मी. आणि एस्तेरने तेच केलं. पहिल्या पार्टीमध्ये तोंड उघडलं नाही. मर्दखायला कसं वाटलं असेल? काहीला देवाने मार्गदर्शन केलं असेल. ती पहिल्या पार्टीत पण उघडली नाही. आता दुसरी पार्टी यायला लागली, पण दुसऱ्या पार्टीला आजची रात्र जायची आहे. आणि आज रात्री जाऊन हामाननी तर वेगळाच प्रोग्राम केला आहे, कारण जाताना त्यांनी जे बघितलं ना त्याची सटकली, यांनी मला नमस्तेच करत नाही. मग बायकोचा सल्ला अगदी सुंदर, ह्याला फासावरच चढवा. काय सल्ला आहे बघा. जाऊ देव, चांगली स्त्री असली असती तर काय म्हणली असती? जाऊ दे, दुर्लक्ष करा, काय असतं, तुम्हाला एवढे जण करतात ना, त्याच्याकडेच काय पडलंय. ही चांगल्या स्त्रीचं लक्षण आहे. पण त्याची बायको काय म्हणाली? त्याला फासावरच लढवा. काढा नीतीसूत्र 26-27. प्रोव्हर्ब्स 26-27. आज जी वचनं आहेत ना, जरा लिहून असं मोठं बॅनर करून घरात लावा. 26-27. हा, जो खाच खणतो, खड्डा खणतो, अरे रे, बायकोनी काय केलं? खड्डा खोदला. नवऱ्याला पण सांगितलं तूच खोद. हा, तीच पडते. पुढे, हा, तुम्ही दुसऱ्याचं नुकसान करायला चाललात की समजून घ्या, हे वचन ऐकून लगेच असं समोर पट्टीत लिहून ठेवा. ज्यांचे क्विक टेम्पर्ड स्वभाव आहेत ना, आपण सोडत नाही बॉस, कोणाला स्पेअर करत नाही, त्यांनी हे लिहून ठेवा. तुम्ही खाच खणता त्यात तुम्ही पडणार. करू नका, देवाला काम करू द्या. रिव्हेंज, देव काय म्हणते? तुम्ही सूड उगवायचं नाही. सूड उगवण्याचं कोणाकडे आहे? कोण म्हणतं असं? मग तुम्ही कशाला परमेश्वराच्या हातात काम घ्यायला लागलात, त्याला बाजूला करून मीच करतो बघू म्हणून? गप्प बसा ना, जरा शांत बसा. एस्तेर सारखं वेट. एका रात्रीत काय सीन घडतं ते बघून आपण संपूयात. एका रात्रीत काय सीन घडतं? एक स्त्री शांत राहिल्यानंतर, एक ज्यांच्यावर जीव आपण मरणार आहे असं परिस्थितीत देखील मरणार आहे. आता ह्याच्या पुढे काय अजून एक्स्ट्रीम आहे ना, शिवी दिला, मारला, काहीतरी केला, हे गोष्ट वेगळी. मरणारच आहे आपण, ह्याच्या पुढे एक्स्ट्रीम लेवल काय असू शकते? आणि मग त्याच्यासाठी मी बोलावं नाही का असं म्हणणं साहजिक आहे. पण देवावर, आता बघा, माझं एज संपत आलंय, नोकरी लागायची, माझं लग्न करायचं एज संपत आलेलं, माझा हे निर्णय घ्यायचं संपत आलंय, किती दिवस वाट बघू देवा, हे नको, मी काउन्सिलिंग बाहेर जाऊन घेते जगाचं. असं होऊ शकतं तुमचं. पण मी म्हणेन, आज देव बोलत आहे तुमच्याशी, वेट ऑन गॉड. असं काम करत आहे ना तो, तुम्ही ज्यावेळेस ते सीन समोर येईल, जेव्हा उत्तर येईल ना, एकच कराल, एकच, फक्त लोटांगण.
फक्त लोटांगण, दुसरं काहीच नसणार आहे. देवा तू महान आहेस. एक रात्रीत बघा एक बैस शांत राहिल्याने काय झाले, हमानाने ते सगळं तयार केलं. लक्षात येते, प्रसंग आणि समय बदलतो. इतका मोठा राजा, त्याला त्या दिवशी झोप येईना. दुसऱ्या दिवशी पार्टी आहे. राजाला पार्टीची काळजी नाही, त्याला का रोजच पार्टी असते, पण त्याला झोपच येईना. हे काय करायचं, फक्त एवढं करायची गरज आहे. खोजे लगेच, येस सर, काय सांगतात. सगळे 24/7 गार्ड्स जागे असतात, ड्युट्या बदलतात. राजाला काहीच प्रॉब्लेम नसतो. तो रात्री 2ला जरी म्हटला मला कॉफी पाहिजे, काहीच अडचण नसते. मेस चालू असते, त्याच्यासाठी सगळं चालू असते. तो तर सम्राट आहे. काही केला झोप येईना. मला वाटतं त्याने हे सगळं उपाय करून बघितले असतील. जरा थंड दूध दे रे, हे दे, काहीच नाही. जरा वीणा वाजव रे कोणतरी, थोडंसं सिंगिंग वगैरे, काही झालं नाही. मग शेवटी त्यांनी बखर, राजा स्वतःचीच बखर लिहित असतो. दुसरा सांगत दुसऱ्याला. त्यांनी जर आक्रमण करून आला, 4 देश जिंकून आला की लगेच ते रायटर लिहित बसतो. महाराज सांगा काय काय झालं, हां या राज्यात गेलो, एवढे लोक मारले, एवढं लुटलं, हा राजा होता, असं असं सगळं. मग एक सीन बघा, देव कसं काम करतो. त्या रात्री त्याला झोप आणू देत नाही आणि मग त्याच रात्री त्याला ती बखर वाचावीशी वाटते. ते 127 प्रांताचा सम्राटाच्याकडे असं ढीग जमलेत, त्यातलं बरोबर त्या वाचकाला तेच पुस्तक देव काढू देतो. त्या पुस्तकातील त्या वर्षभरातील लिहिलेल्या लिखाणामधील तेच भाग समोर येतो जिथं मर्दकयनी त्याचा जीव वाचवला होता. आता कोण काम करते सांगा. वेट, वो काम कर रहा है. म्हणा की तो काम करत आहे. ज्यांच्या जीवनामध्ये प्रश्न अडकलेले आहेत, ज्यांचे व्यवसायामध्ये काम अडकलेलं आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे, कधी सॉल्व्ह होईल हे असं तुम्ही म्हणत आहात, तर त्यांच्यासाठी ही कबुली आहे. म्हणा देव काम करत आहे. म्हणा देव काम करत आहे. म्हणा देव काम करत आहे. ही इज वर्किंग बिहाइंड द सीन. सीन एक दिसत आहे पण ही इज वर्किंग. तुमची नोकरी तुमच्याकडे येत आहे, तुमची छोकरी तुमच्याकडे येत आहे, तुमचा छोकरा तुमच्याकडे येत आहे. लक्षात ठेवा, हे घडत आहे. ही इज वर्किंग बिहाइंड द सीन. ही इज अ गॉड, ऑलमायटी लॉर्ड. साप भारी देव आहे, तुम्ही त्याची भक्ती करताय. सांगावर काटे यायला पाहिजे. अशा देवाची तुम्ही भक्ती करताय. तो तुम्ही इथेच बसलेला आहात, पण तो काम करत आहे. काय पाहिजे तुम्हाला, त्याच्यासाठी तो काम करत आहे. ही इज अ ग्रेट गॉड. ही इज अ ग्रेट. आणि तो जिवंत देवप्रियाने, तो तुमच्यासाठी काम करणार म्हणजे करणार. उत्तर येणार म्हणजे येणार, हे लक्षात घ्या. त्याला झोप येत नाही. ते पुस्तक तेच निघावं, त्या पुस्तकातला तोच शास्त्रभाग यावा. मग ते वाचल्यानंतर राजाला वाटतं की अरे ह्याने माझा जीव वाचवला होता. काय सीन झालं होतं की तो दरवाजात बसायचा, न्यायाधीश होता. त्याच्या कानावर एक, बहुतेक त्याची एक IBची हे असेल रिपोर्ट, त्याला एक रिपोर्ट आला की राजाचे जे 2 रक्षक आहेत, अनेक रक्षकांपैकी 2 ते फितूर झालेत, ते राजालाच मारणार आहेत. मग कुठल्या राजाच्या सांगण्यावरनं कारण प्रत्येकाला राजा सम्राट व्हायचा आहे. कोणाच्या सांगण्यावरनं मारणारा माहित नाही, पण मारणार हे कळायला त्यांनी एस्तेरला सांगितलं. एस्तेरनी बातमी कोणाकडनं तर राजाला सांगितली. राजाने ती चेक केली, ते खरं निघालं. ते 2 मारणार होते आणि मग त्यांना फासावर लटकवलं. हे सगळं लिहिलं. मग तिथं कुठंच असं लिहिलं नाही. पुढं वाचलं नाही. पुढची स्टोरी आहे. सर अरे नीट बघ, त्या मर्दकाय ज्यांनी मला वाचवलं त्याला आपण काय बक्षीस दिलं नाही. सर त्याला काहीच बक्षीस दिलं नाही. त्याचा सन्मान झाला नाही. सर त्याच्यानंतर लगेच दुसरी स्टोरी आहे. ओ माय गॉड, आपल्याकडनं चूक झाली राव. माझा जीव वाचवला आणि त्याला काहीच बक्षीस मिळालं नाही. पहाट होत आली होती. म्हणा पहाट होत आली होती. तुमच्या उत्तराचा समय असाच येत असतो. आणि इकडून हामान कुठली गोष्ट घेऊन येत आहे. सैतान स्ट्रॅटेजी करू दे. हो, सैतानाची स्ट्रॅटेजी काय बघा. हमान घरातून बायकोचा सल्ला घेऊन, बायको म्हणजे दृष्टात्मा समजा, दृष्टात्म्याची टीम मध्ये, ती बायको नाही बरं का, हमानाची बायको, सॉरी हमानाची बायको, विलनची बायको किंवा सैतानाची टीम. तुम्ही सगळ्या बायका देवाने दिलेल्या देवदूताप्रमाणे आहात. अरे टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. तुम्ही आम्हाला देवानी युगाच्या आरंभी आमचे लाईफ पार्टनर म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खूप चांगले आहात आणि चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही आहात. पण हामानाची जी चूक झाली ती तुम्ही पण करू नये, हे तुम्हाला एक निर्देश आहे. तो काय प्लॅन घेऊन आला आता. राजाची कुठली परमिशन,
इकडं फास तयार केला राहतो रात. त्यांनी काय, राजानंतरचा दुसरा होम मिनिस्ट्री सारखा तो बॉस, त्यांनी लगेच ते फासावर लटकवण्याचं सगळं तयार केलं आणि एवढा उंच केलं त्याने की ज्या दिवशी मर्दकाला मी इथं मारेन त्यावेळेस चांगल्या पूर्ण देश नाही का जवळपासच्या 10-12 गावातल्या लोकांना दिसावं बघ माझ्या विरुद्ध जाणाऱ्याची ही गत होते. आता तो परमिशन घ्यायला राजाच्या चौकात येऊन थांबलाय. राजा आला की मी त्याला म्हणणार, बॉस हां बोल, मला मर्दकाला मारून टाकायचं आहे, परमिशन द्या. आणि तो सेकंड इन कमांड होता. त्यांनी काय पण खोटा आरोप घालू शकला असता की का बरं मारायचं आहे. त्यांनी खोटा आरोप झाला असता, राजाने यस म्हटलं असतं की त्याला घेऊनच जायचं होतं. पण इकडं देवाने एक वेगळा सीन क्रिएट केलेला आहे. आता मर्दकायाला काहीतरी आपण केलं पाहिजे, खूप मोठी चूक झाली राव. आणि तिकडून काय सीन यायला लागलाय, तुमच्या विरुद्धचा प्लॅन. आणि इकडे देव काय करत आहे, तुमच्या चांगल्याचा प्लॅन. कोण विजयी होणार हो? ना रथ ना घोडे, ना रथ ना घोडे दिलाएंगे जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा हम जाएंगे. यस, तिकडून शैतान, अख्खी टीम, जगातले लोक, तुमचे बॉस, तुमचे विलन्स, तुमचे सगळे विरोधक तिकडून काहीही प्लॅन करून येऊ दे, इकडचा प्लॅन सक्सेसफुल होणार. ते रथ आणि घोडे घेऊन येऊ देत राजाकडे सांगायला, पण इकडून राजांचा राजाच तुमच्यासाठी काम करत असेल तर कोण आहे तुमच्या विरोधात? काय लागत नाही, काही लागत नाही. फक्त राजांचा राजा लागतो आपल्या बाजूने, फक्त देव लागतो आपल्या बाजूने. आणि जर तो असला ना, अख्खं जग विरोधात गेले तरी काय फरक नाही, कारण जगाला बदलणारा पण हाच आहे. तिकडून एक सीन, फासाची परमिशन मागण्यासाठी, आणि इकडं राजाच्या मनात देवाने वेगळंच करून ठेवलं. अरे यार, त्याचा सन्मान व्हायला पाहिजे. तेवढ्याच कोण आहे चौकात? द्वारपाल बघतो. सर हमान आलेत. हा बोला त्याला. अरे मला एक त्यांनी बोलायच्या आधी राजा बोलणार, तुम्ही हिम्मत करता? राजाच बोलत आहे आधी. अरे काम आहे, राजाची मदत केलेल्या माणसाचा सन्मान कसा करायला पाहिजे, जरा तू सीन सांगशील का? ह्यानी खुश. वा, वो आपणच, ते फक्त मी. त्याच्या मनात आता काय, बस फक्त मी, हे माझ्यासाठीच चालू आहे. मग त्यांनी कसं सांगितलं, हे कस महाराज, तुमचा जो ड्रेस आहे की नाही तसा ड्रेस ह्याला घालायचा, तुमच्यासारखा मुकुट ह्याला घालायचा, आणि घोड्यावर समोर ललकारत चालायचं की राजाच्या मनात जर आलं सन्मान करायचा तर हे राजासारखं सन्मान असा असतो, असं करायला पाहिजे. पोशाख, मुकुट, राजघोडा आणि समोर ओरडत, हे सही आहे बॉस म्हणला राजा, हे सही आहे, सही आहे. खरंच त्यांनी पण खुश, सही आहे म्हटलं, खरंच आहे. एक काम कर, जा ते मर्दकाय गेटवर बसलाय ना त्याला घेऊन ये, आणि तुझे आत्ता जे जे बोलला बॉ ते सगळं त्याच्यासाठी करायचं. अरे टाळ्या वाजवा ना. तुमच्या विरुद्ध लोक प्लॅन करून येतील, तुम्हाला मारू, तुम्हाला असं करू, तुम्हाला तसं करू, या ट्रॅपमध्ये अडकू, त्या ट्रॅपमध्ये अडकू. देव ते ट्रॅप करणाऱ्याला म्हणतो इकडे, त्यालाच, दुसऱ्याला नाही म्हणा, त्यालाच तू इकडे. आता हे सगळं चांगलं ह्याच्यासाठी तू कर. आणि मग नाहीला जाऊ, काय स्वप्न पाहिली ते बांधलं आणि ते सीनच वेगळा झाला. चला, त्याला पोशाख घातलं, त्यांनीच मुकुट घातला. त्याला मुकुट घालताना तुम्ही जरा सीन जर आठव, मर्दकाय असं वाकला असेल का? ते झगा कोट आणला का रे, हा नीट घाल, चल. राजा समोर आहे, काहीच करता येईना. आणि मर्दकाबद्दल राजाच्या मनामध्ये प्रचंड आदर, अरे माझा जीव वाचवलाय, आणि सॉरी बरं का. नाही महाराज तुम्ही कशाला सॉरी म्हणता? नाही तुझा सन्मान व्हायला पाहिजे होता, नीट रे हमान, नीट कर, चल त्याला चांगला जगा दे. ते माझे 100 मुकुट आहेत, त्यातलं एक चांगला मुकुट काढ, त्याला दे. लोकांना कळायला पाहिजे राजा कसा सन्मान करतोय. आणि ते मुकुट घालताना मला वाटतंय जर सोनम सारखं किंवा सूरज सारखे नॉटी लेक्चर असतील, मोजेस सारखे वगैरे, तर त्यांनी 2 इंच असं केले असतील. अरे झुको यार, चल ते झुकेगा नाही म्हणलं असेल तुम्ही, आम्ही झुकत नाही. एक इट्स पार्ट ऑफ जोक, असं नाही झालं, ते एक सांगायला लागलं, तुम्ही हसत नाही तर ते नाही हे वाटत.
मग असं ते एक सीन नाही का, मुद्दाम आपण हार घालतो की लग्नात उगीच उंची वाढवतो तसं. मग म्हणजे त्याला अजून जेलस फील व्हायला. मग ते त्यांनी, आणि ते कसलं सीन आहे हो, ज्याला मारायला चाललो आता त्याच्याबद्दल ह्याचा जय जयकारच जय जयकारच ते त्याला बोलून दाखवलं. जे जे तोंडातून तुमच्याबद्दल वाईट बोलण्याचा विचार करून येतील ना, त्यांना तुमचं गुणगान गायला लावणारा देव आहे तो. हॅलो, असं पदर खोचून आता तुमचं उद्धार करणारच ती बाई. तिचं मन बदलून देव तिच्या तोंडातून तुमचं गुणगान गायला लावेल. असं घेऊन आलेला, तलवार आलेला माणूस मॅन करेल आणि बॉस तुम्हीच ग्रेट आहे म्हणेल. असा करणारा देव आहे. आणि मग आता हे सीन झालं. वैतागलेल्या अवस्थेत हामान, आता एक खुशी आहे की दुसरी पार्टी आता राणी बरोबर आहे आणि दुसऱ्या पार्टीला आता राजा बरोबर हा एकटाच. आणि आता एक बाई शांत राहिल्याने किती सीन बदलले बघितलेत का? एक तुम्ही पण, ते आता स्त्रीचं नाव नाही, तुम्ही सगळेच तुमच्या प्रसंगांमध्ये खूप रागाच्या भरात निर्णय घ्यायचे. म्हणा, रागाच्या भरात नाही घ्यायचे, घाईघाईत निर्णय नाही घ्यायचे. वेट ऑन गॉड. एक रात्र फक्त थांबली, अख्खा सीन चेंज झाला. आता मर्दकाबद्दल कोणाच्या मनात सांत्वना झाली? राजाच्या मनात. किती थँकफुल असेल ना तो राजा. अरे यार, हा मर्दक आहे, हा गेटवर असतो, मी कधी याला नोटीस केलं नाही, पण ह्याच्यामुळे मी आज जिवंत आहे, मी जिवंत आहे. किती थँकफुल तयार केलं बघा हृदय मनामध्ये, राजाच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं मर्दकाचं. आणि मग आता पार्टीसाठी तिघं एकत्र. आणि मग तिथं राणी म्हणती, आता राणीवर पण खुश. अख्खा रात्रीचा मूड राजाचा छान केल्यामुळे राजा खुश आहे. आणि आता काय म्हणते, माग आता तरी माग, अर्ध राज्य तुला देईन, चल. मग ती म्हणते, तुमच्या राणीला मारून टाकण्यात येणार आहे. विचार करा, तुमची पत्नी आठवा, ज्यांचं लग्न झालंय, तुमची पत्नी तुम्हाला सांगते, सीन कसं त्याच्यात घुसल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. तुम्ही भले राजा, तुम्ही खरं आत्मिक राजा आहातच, पण साधारण जरी जीवन जगत असाल तर तेव्हा जेव्हा तुमची पत्नी तुम्हाला म्हणते की मला मारून टाकण्यात येणार आहे, तुमचा प्रश्न पहिला असतो, कोण? असतो का नाही? डोक्यावर असं एकदम राग पण येतो, माझ्या बायकोला. हॅलो, येणार की नाही भाऊ? जेव्हा आपली सुविद्य पत्नी आपल्याला येऊन म्हणते की मला मारून टाकण्यात येणार आहे, आम्हाला विकलंय, माझ्या बायकोला. एक साधारण व्यक्तीची जर एवढी सटकत असेल तर राजांचा राजा, 127 प्रांताचा सम्राट म्हणत असेल, माझ्या महाराणीला कोण मारणार आहे? त्यांनी दोनच प्रश्न विचारले तिथं, कोण आणि तो कोठे? दोनच प्रश्न. कोणाला घाम फुटला असेल एसी मध्ये? एसी मध्ये घाम फुटला असेल यार. प्लॅन चौपट व्हायला लागलेत. देवाविरुद्ध देवाच्या लोकांविरुद्ध केलेले प्लॅन चौपटच करतो देव. काय राग आला असेल. आणि मग त्या रागात तो राजा त्या डायनिंग रूम मधनं निघून बागेत जातो. म्हणजे इतका राग येतो त्याला, कोण आणि तो कोठे? मग राणी लगेच म्हणते, हा नीच हामान यानेच आम्हाला मारायचा हुकूम सोडलेला आहे आणि यांनी आम्हाला विकलेलं आहे. कारण तुम्हाला माहीत पाहिजे, इतिहासात त्या पुस्तकात असं लिहिलं आहे की त्यांनी कितीतरी प्रचंड श्रीमंत होता तो, तेवढं चांदी तो सरकारला जमा करणार होता हे निर्णय घेण्यासाठी. म्हणून राजा पण पटकन हो म्हणलेला असतो. म्हणून ती शब्द वापरते की आम्हाला विकून टाकलंय. त्याला संताप राजाला, कारण राजाच्या मनात जेव्हा सगळं चांगलं निर्माण करतो त्यामध्ये मर्दकं पण येते. ती पहिल्यांदा व्यक्त होती की मी यहुदी आहे आणि आमच्या यहुदी विरुद्ध ह्यांनी हे लिहिलेलं आहे. तर राजाला आता कसं झालं सांगतो तुम्हाला. हे होतेच की, म्हणजे अगदी जवळचा हामान कालपर्यंतचा, त्यांनीच आपल्या पत्नीचं मारायचा कट केलेला असं म्हणल्यावर जे टेन्शनमध्ये असं फक्त असं जात आहे. हे जायचं पण काम कोण करते सांगा का? परमेश्वरच करतो. कारण अजून एक सीन दाखवायचा ना परमेश्वराला. अरे तो खूप भारी खेळतोय तो, समोरच्याला काय सीन. म्हणून मी कठपुतलीसारखे आपण सगळे त्याच्या हातातले.
समोरच्याला काय सीन दाखवायचं आहे देव ठरवतो. काय इम्प्रेशन तुमच्या मनामध्ये पडायला पाहिजे हे देखील देव तयार करतो. आता काय इम्प्रेशन घालायचं होतं त्या काळात, असं जेवत होते. असं माहिती ना, येशूच्या काळात ले डाऊन असं इकडं असं वाकायचे, असे पाय लांब, आणि असं मस्त द्राक्षरस खाणे किंवा फळ खाणे, या पोझिशनमध्ये ती बसलेली होती. हा त्या कौचवर गेला जीवाच्या आकांताने. हे राणी चुकलं माझं, त्याला कुठं माहित होतं पर्यंत ही येऊ दे म्हणून. मी ते मर्दकासाठी काढलेला रूल होता, तर ही पण तीच निघाली आणि आता मला आरोप केला डायरेक्ट राजासमोर. तो पाया पडण्याच्या नादामध्ये गयावया करू लागला. त्या वेळेपर्यंत राजाला एंगेज ठेवलं देवानीकडं. काय करायचं? जसंच तो तिकडं वाकला तिच्यासाठी, राणी पाया पडतो तुझ्या, वाचव आता महाराज, मला मारण्याच्या हिशेबानेच गेलेत ना, ह्याचं काय करू हमानाचं. माझ्या पत्नी बघा, किती जरी खास दोस्त असला, पण ज्यावेळेस माझ्या पत्नीलाच हा मारणार आहे म्हणल्यावर मी कोणाचा विचार करणार आहे का? नाहीच. त्या हमानाला कळालं होतं की आता राजा माझी कशा पद्धतीने मारायचा हा विचार करत असेल. आणि जसंच सीन तयार झालं, राजा परत आत एंट्री. तरी परत बघितलं, माझ्या राणीच्या कोचच्या जवळ जाण्याची हिंमत, ते अंगावर असं तो असं वाकून ते पाया पडत आहे. त्याला वाटलं हा अति प्रकार करत आहे किंवा मारायला, कारण ऑलरेडी ऑर्डर घेतली होती माझ्याकडनं. त्यांनी म्हटलं हे अशक्य आहे. तो बोलला की असं माझ्याच पत्नीला माझ्या समोर तू मारण्याचा प्रयत्न करतोय. हे म्हटल्यावर हामान काय बोलायच्या, असं बोलायच्या अगोदर तिथले जे खोजे रक्षक होते झपकन त्याच्या तोंडावर पट्टी बांधून पॅक. कारण ती पद्धत होती. राजा जेव्हा रागाला यायचा आणि मृत्यूदंड द्यायचा, आणि ह्यांनी तर खूप घोनघोर पाप केलं होतं, कारण आता तो राणीच्या अंगावर पडतोय का असं त्याच्या तोंडातून शब्द पडल्याबरोबर जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी पहिलं काम केलं की ह्या माणसाचं तोंड बघायचं नसतं जे असं पाप करतात, म्हणजे राणीच्या ह्याच्यासाठी. त्यांनी शब्द फुटू दिला नाही. हो महाराज असं नाही, हो मला असं म्हणायचं नव्हतं, हो हे काही नाही, सापकन तोंड लांबच, विषय संपला. असं तुमच्या विरोधात असणाऱ्यांचं तोंड देव बंद करतो. तुमच्या विरोधात जाप फिनिश्ड. तुमच्या चारित्र्यावर कोणी काय बोलायला गेलं, तुमची वाट लावायला गेलं की देव उठाव इसको. तेवढ्यात आपले खबीर असतेच. राजाचं एक खबरी, बॉस ह्यांनी या मर्दकाला मारण्यासाठी तिकडे ऑलरेडी फाशीचं हे तयार करून ठेवलेलं आहे. काय सांगतो ते मर्दक आहे ज्यांनी मला वाचवलं. आता त्याच्या मनात ऑलरेडी मर्दकाबद्दल असं सिंपती तयार झालेली. हा म्हणजे आता सॅम एवढं करतोय चर्चसाठी, सॅमसाठी षडयंत्र, असं जेव्हा मला वाटतं तर राजाला कसं वाटलं असेल, मर्दकाबद्दल ह्यांनी फासावर चढवलं होता, ह्याला त्याचाच फासावर चढवायचं. आणि मग राणीला म्हणलं, एस्तेर हामान प्रचंड श्रीमंत होता, हामानाचा पूर्ण परिवार आजपासून तुझं, त्याचं सगळं लँड, त्याची स्थावर मालमत्ता, त्याचं सगळं बँक बॅलन्स आजपासून तुझं. विदिन सेकंड. नीतीसूत्र 13:22. विदिन सेकंड, विदिन सेकंड, विदिन सेकंड. ज्यांनी पै जमा केलं 2 नंबर कामानी, दारू व्यवसाय, हे व्यवसाय, ते व्यवसाय, काय काय उद्योगांनी पैसा जमा केला, तो कोणासाठी करत आहे? वाचूया आता. चांगला मनुष्य आपल्या पुत्र पौत्रास वचन ठेवितो. हा, तर पुढचा भाग वाचा नीट. पण पाप्यांचे धन म्हण. धार्मिकासाठी साठविलेले. म्हणा परत एकदा. पण पाप्याचे धन, हामान किती कष्ट करून करून ह्याला लुबाडून त्याला लुबाडून माल जमवला. जमव भाऊ, देव देणार आहे कोणाला तरी. तुम्ही जर खरेच धार्मिक असाल तर तुम्हाला पण धनप्राप्ती होईल. पाप्याचे धन धार्मिकासाठी साठवले जाते. हामानाचं सगळं संपत्ती कसं मिळाली? असं आजपासून त्याचं सगळं तुझं. पुढची स्टोरी मी सांगत नाही, लक्षात घ्या. प्रसंग आणि समय बदलणारा तो देव आहे.